नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग पाहणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाउजची कटिंग आपण पाहिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पद्धतीने आपण हा ब्लाउज कसा शिवायचा ते पाहणार आहोत. नवीन मैत्रिणी असतील तर व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि परफेक्ट ब्लाउज शिवायला शिका. तर चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, सर्वात अगोदर इथे आपण प्रिन्स कटची साइड फिटिंग करून घेऊया. आता ही फिटिंग आपल्याला गळ्यापासून करून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या पद्धतीने कपडा ठेवून घ्यायचा आहे, शिलाई मारून घ्यायची आहे. पण आपण आता आपल्याला इथे गळा पलटून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण इथे ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेऊयात आणि त्यावरून इथे शिलाई टाकून घेऊयात. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला फिनिशिंग सहित गळा तयार होईल आणि गळ्याला कुठेही गोटपट्टी लावण्याची गरज पडणार नाही आणि कमी वेळेमध्ये आपला ब्लाऊजही तयार होईल. त्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता इथे अस्तरच्या साईडने आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, आपण एकसारखीच इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि गळ्याला फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. आता लगेच इथे आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, इथे आपण फिनिशिंग सहित अस्तर फिटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट कट केलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. बघू शकता, इथे गळ्यालाही फिनिशिंग छान आलेली आहे. आता एक बाजू आपली तयार झालेली आहे. लगेच आपल्याला इथे दुसरीही बाजू तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा, इथे एक्स्ट्राचे जे धागे दोरे आहेत ते कट करून घेत आहे. आता इथे ब्लाऊजचा मेन कपडा सरळ ठेवून त्यावर आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि इथे गळ्याच्या साईडने जसा गळ्याचा आकार आहे तशीच एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई दिली तर आपला ब्लाऊज फिनिशिंग सहित तयार होतो. आता बघा, इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना आपल्याला अस्तरच्या साईडनेच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून वरच्या साईडने शिलाई दिसणार नाही यासाठी. तर बघू शकता, आपण फिनिशिंग सहित दाब शिलाई ही देऊन झालेली आहे. आता लगेच इथे आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणीने ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो कटिंगचा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर हा स्टिचिंगचा व्हिडिओ बघा. तर बघा, अस्तर फिटिंग करून झालेला आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आपण इथे कट करून घेऊयात. तर बघा, इथे थोडा जास्तीचाच कपडा ठेवलेला होता तो आपण इथे कट करून घेऊयात. तर आपल्या दोन्ही बाजू फिनिशिंग सहित तयार झालेल्या आहेत. आता इथे आपण प्रिन्स कटची कटोरी अस्तर फिटिंग करून घेऊयात. तर बघा, ही प्रिन्स कटची अस्तरची कटोरी आहे आणि ही ब्लाऊजच्या मेन कपड्याची आहे. तर इथे सेंटर मधून जॉईंट आहे तो आपण इथे कट करून घेऊयात. आता इथे हे अस्तर फिटिंग करताना आपल्याला इथे उलटी बाजू ठेवून घ्यायची आहे. ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ब्लाऊजला गोट लावायचा असेल तर तुम्ही ही गळ्याच्या साईडने आपण जी शिलाई टाकली होती ती उलट्या साईडने टाकून घ्यायची आहे. पण इथे मी ह्या पद्धतीने गळा शिवलेला आहे, त्यासाठी मी इथे सरळ बाजू ठेवलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्ही या पद्धतीने गळा शिवला तर अगदी कमी वेळेमध्ये फिनिशिंग सहित गळा होतो आणि गळ्याला कुठेही आपल्याला गोटपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. आता एक बाजू आपली फिनिशिंग सहित तयार झालेली आहे. लगेच आपण इथे दुसरी ही बाजू तयार करून घेऊयात. तर बघा, इथे अगदी कडेकडेने आपण शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घेत आहोत. तर बघा, अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे.
तर बघा इथे दोन्ही बाजू आपण फिनिशिंग सहित तयार केलेल्या आहेत. आता इथे आपण प्रिन्स कटची कटोरी जोडून घेऊयात. तर बघा दोन्ही टोक व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला कपड्याला कुठेही ओढाताण न करता अगदी हळूवारपणे इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. जेणेकरून आपला जो प्रिन्स कटचा पफ आहे तो अगदी व्यवस्थित असा येतो. तर बघा इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता काच बटन पट्टीच्या साईडने आपण एक टक्स टाकून घेऊयात आणि लगेच साईडनेही आपण एक टक्स टाकून घेऊयात. हे टक्स टाकल्याने आपला प्रिन्स कटचा जो पफ आहे तो अगदी व्यवस्थित होतो आणि प्रिन्स कटही चपटा होत नाही. तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा. प्रिन्स कटची कटोरी जोडून झाल्यावर आपल्याला इथे क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा इथे मी फक्त ब्लाऊजच्या मेन कपड्याचीच क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी इथे क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने अस्तरची क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर मी ह्या पद्धतीने क्रॉस पट्टी लावते. तुम्ही कोणत्या पद्धतीने लावता आणि तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बघा खालच्या साईडने आपण ही अस्तरची क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे. आता दुमडून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अगदी कडेकडेने अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता खालच्याही साईडने आपल्याला क्रॉस पट्टीचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि बघू शकता मैत्रिणींनो अगदी फिनिशिंग सहित आपण एक साईड तयार केलेली आहे. लगेच आता इथे आपण काच बटन पट्टी लावून घेऊयात. काच बटन पट्टीसाठी आपण इथे 1.5 ते 2 इंचाची आपल्याला काच बटन पट्टी काढून घ्यायची आहे. अस्तरची असेल तर तुम्ही अस्तरची लावू शकता किंवा ब्लाऊजच्या मेन कपड्याची सुद्धा इथे लावू शकता. तर बघा इथे कपडा जो खालीवर होता तो व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि आता उलट्या साईडने आपल्याला इथे काच बटन पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा आता वरच्या साईडने आपला तयार गळा आहे त्यासाठी आपल्याला इथे दुमडून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा वरच्या साईडने आपण ह्या पद्धतीने दुमडून घेतलेला आहे आणि इथे कच्ची शिलाई आपण टाकून घेऊयात. काच बटन पट्टी लावताना एकसारखीच लावून घ्यायची आहे. कमी जास्त होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे हुकाय लगेच करून घ्यायचे आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपण इथे हुकाय करून घेतोय आणि मशीनला इथे लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे हुकाय आहेत ते निसटणार नाहीत यासाठी किंवा मशीनचा टाका थोडासा छोटा करून घ्यायचा आहे आणि इथे 5 आपल्याला हुकाय करून घ्यायचे आहेत आणि ब्लाऊजची उंची जर जास्त असतील तर आपल्याला इथे 6 किंवा 7 घ्यायचे आहेत. तर बघा इथे आपले हुकाय सुद्धा करून झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही फिनिशिंग सुद्धा किती छान अशी आलेली आहे. आता एक बाजू आपली तयार झालेली आहे. आता इथे आपण लगेच दुसरी ही बाजू तयार करून घेऊया. दुसऱ्या बाजूने आपण शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आपण इथे दुसरी ही शिलाई टाकून घेऊयात. जेणेकरून आपला जो प्रिन्स कट आहे तो उकलणार नाही. त्यासाठी इथे 2 शिलाई टाकून घेतलेल्या आहेत. आता साईडने शिलाई टाकून घेऊयात जेणेकरून प्रिन्स कटचा जो पफ आहे तो व्यवस्थित बसेल आणि चपटाही होणार नाही. तर त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने 2 टक्स टाकून घ्या. आता खालीवर होता तो कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि नंतर खालच्या साईडने आपल्याला अस्तरची क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. खालच्या साईडने आपल्याला ही क्रॉस पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि अगदी कडेकडेने इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना इकडे तिकडे शिलाई जाणार नाही व ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता हा एक्स्ट्राचा कपडा आहे त्यातच आपण इथे काच बटन पट्टी तयार करून घेऊयात. तर बघा दोन्ही बाजूने कट केलेला आहे. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घेतलेला आहे आणि आता ही हुक पट्टी आपल्याला वरच्या साईडने लावून घ्यायची आहे
आणि इथे काज बटन पट्टीच्या साईडने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण मध्ये दुमडून घेऊन वरच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे. बघू शकता आपण इथे काजपट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे आणि बघू शकता आपण फिनिशिंग सहित हा प्रिन्स कट ब्लाउज अगदी कमी वेळामध्ये तयार केलेला आहे. तर हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.